नमस्कार. गेल्या काही दिवसापासून एसटी महामंडळात नोकरीतील आठवणी आपल्यासोबत मी शेअर करत आहे. अशीच एक आठवण आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये एसटीचे पगार आपण जाणून घेतले होते आणि आजच्या व्हिडिओमध्ये लाईन अलाउन्स, किलोमीटर भत्ता, नाईट आउट अलाउन्स आणि अतिकालिक भत्ता अर्थात ओटी याविषयी माहिती जाणून घेऊयात. डेपोत येऊन हजेरी पटावर सही केली की त्या दिवसाची हजेरी लागली असे ड्रायव्हर कंडक्टरसाठी नाही. त्यांना लाईनवर जाणेच गरजेचे आहे. जर ड्रायव्हर गाडी चालवेल आणि कंडक्टर तिकिटे देईल तरच त्यांना पगार. एसटीच्या भाषेत जर बोलायचं झालं तर ड्रायव्हर कंडक्टर हे लाईनवर जातील तरच त्यांना त्या दिवसाची हजेरी व पगार. नसता ते गैरहजर किंवा रजा आणि तेही ती शिल्लक असेल तर पगारी रजा, अन्यथा विना पगारी. ड्रायव्हर कंडक्टरने प्रतिदिन 150 किलोमीटरची ड्युटी करणे आवश्यक आहे. त्यापेक्षा जास्त किलोमीटर झाल्यास त्याचा वेगळा अलाउन्स दिला जायचा. तो याप्रमाणे: एका ड्युटीसाठी लाईन अलाउन्स ₹4, ग्रामीण नाईट आउट असेल ड्युटीसाठी तर 7 किंवा 8 रुपये, शहरी नाईट आउटसाठी 10 रुपये आणि महानगरपालिका नाईट आउटसाठी 15 रुपये मिळायचे. 150 पेक्षा जास्त किलोमीटरची ड्युटी केल्यास पहिल्या 50 किलोमीटरसाठी 8 पैसे प्रति किलोमीटर, पुढील 25 किलोमीटरसाठी 15 पैसे प्रति किलोमीटर आणि उर्वरित सर्व किलोमीटरसाठी 20 पैसे प्रति किलोमीटर याप्रमाणे किलोमीटर भत्ता मिळायचा. 7 तारखेला मिळालेला पगार साधारणतः 15 ते 20 तारखेपर्यंत संपून जायचा. हातात थोडेफार खर्चासाठी पैसे बचत करून ठेवावे लागायचे आणि पुढील महिन्याच्या 7 तारखेची वाट पाहावी लागायची. पैठण डेपोला डेपो मॅनेजर म्हणून श्री सोनार साहेब आणि कंट्रोलर म्हणून भादीकर, बचाटे, देवेकर हे असल्याचे मला आठवते. एका ड्युटीला सर्व साहित्य सोबत घेऊन निघालो. गाडी रवाना झाली. डेपोपासून 5-6 किलोमीटर अंतरावर गेली. पहिले बुकिंग झाल्यावर मार्गपत्रक क्लोज करावे म्हणून पाहतो तर मार्गपत्रकच सापडेना. काही सूचनाशे झाले म्हणून चालकाला विचारले तर त्याने एखादे कागद घ्या आणि त्या कागदावर लिहित चला असे सांगितले. मी त्याप्रमाणे केले. त्या गाडीचा शेवटचा टप्पा जिल्ह्याच्या ठिकाणचा होता. गाडी चेक झाली. गाडी ओके निघाली. चेकर म्हणाले मार्गपत्रक द्या, क्लोज करून देतो. मी म्हटलो मार्गपत्रक माझ्याकडे नाही, कुठे विसरलं काही आठवत नाही. मी एका कागदावर मार्गपत्रक तयार करून आणले आहे. जे SR वर लिहायचं त्याच पद्धतीने मी त्या कागदावर लिहून आणलेलं आहे. ते बघा बोललो. तो कागद पाहून ते चेकरही परेशान झाले. किती दिवसापासून नोकरी करता असे त्यांनी मला विचारले. मी म्हणलं बाय 2-3 महिने झाले असेल. त्यांना कशी दया आली काय माहित नाही. त्यांनी दया आली. त्यांनी दुसरे मार्गपत्रक घेण्यासाठी मला मार्गदर्शन केले. दुसरे मार्गपत्रक घेऊन दिले. ते घेतले आणि ड्युटी पूर्ण करा म्हणून सांगितले. असे अनेक अनुभव मी आपणासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करणार आहे. हा अनुभव आपणास कसा वाटला हे कमेंट्सद्वारे मला अवश्य कळवा आणि हा व्हिडिओ एसटीच्या प्रत्येक माझ्या भावापर्यंत, बंधूंपर्यंत, भगिनीपर्यंत पोहोचला पाहिजे. पुढील अनुभव यानंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.